आता ओपनच करताय ना? हाच टाइम आपला. काळा मसाला बोलायला लागला. भाऊ चहापेक्षा मालटोवा प्रेफर करू शकता, आपल्याला एवढं आवडलेलं आहे. चव आले तोंडाला अशी मस्तपैकी, आणि हे खाऊन जावं इतकं बेस्ट आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. महाराष्ट्र फूड टूर मध्ये आपला विदर्भ दौरा चालू आहे आणि आज आपण आलेलो आहोत यवतमाळला. यवतमाळमध्ये 70 ते 100 वर्ष जुने खाण्याचे स्पॉट्स आहेत. इथे असे काही पदार्थ आहेत जे फक्त यवतमाळलाच मिळतात. आता मी यवतमाळच्या गांधी चौकात उभा आहे, भूक लागली आहे, चला बघूया काय खायला मिळते. आपलंच आहे का अलका उपहारगृह? अच्छा, आम्ही खूप ऐकून आलो, आमचं युट्यूब चॅनल आहे, आम्ही महाराष्ट्र फूड टूर करतोय सध्या, प्रत्येक जिल्ह्यात जातोय. तर यवतमाळला जर तुम्ही इथनंच सुरुवात करायला पाहिजे असं खूप लोकांनी आम्हाला सांगितलं. तर खूपच नाव आहे तुमचं, म्हणून म्हणलं खाऊयात. काय काय आपली स्पेशालिटी काय काय? काही आहे म्हणा. हा, पण तरी आता सकाळच्या वेळी आमच्याकडे जास्त करून मिरची भाजी चालतात. मिरची भजी आहे आता? नाही, आता बनायची आहे. आम्ही खरं तर 10:30 वाजता आलोय, 9ला हे उघडतं. आज जरा लेट झाला त्यामुळे तो निवांत भजी तळणार आहे. तोपर्यंत आपण दुसरं काही मिळतंय का बघूयात आणि परत इथे एक अर्धा तासाने येऊयात. हे खूपच म्हणजे मला डायरेक्ट लहानपणी जे तिकीट काढून आपण जायचो ना, त्या आठवणी. कम्प्लिटली जुनं थिएटर आहे. चला दुसरं काय मिळतंय बघू आपण. सोलापूरला बूस्टची हवा होती, बूस्ट मिळायचं सगळीकडे, तर इथे माल्टोवा मिळतं. माल्टोवा म्हणजे हॉर्लिक्स, बूस्ट, बोर्नविटा असाच तो प्रकार असतो. तर म्हणलं हे उघडते तोपर्यंत एक माल्टोवा मारूयात. माल्टोवा मी कधीच प्यायलेलं नाही, हॉर्लिक्स प्यायलंय, बाकी सगळ्या गोष्टी प्यायल्यात. तर बघूयात माल्टोवा कसं लागतंय. आपलं किती वर्षापासून माल्टोवा मिळते? 1980 पासून. 1980. माल्टोवा कुठे पुणे मुंबईला मिळत नाही, इथे मिळतं का माल्टोवा? नाही, आम्ही आदिलाबाद म्हणजे आंध्रामध्येच आहे ती. सुरुवात कशी? सुरुवात आम्ही 15 पैसे कडबडून चालू केली. अच्छा, 15 पैसे. 1-1.5 वर्ष आम्ही असं फ्री मध्ये पाजत गेलो लोकांना, पब्लिसिटी केली. पण सगळ्यात जास्त माल्टोवा कधी लोक पितात, सकाळच्या वेळेला का नाश्ता झाल्यानंतर? नाही, ते लॉकडाऊनच्या आधी खूप चालू होतं, आम्हाला 10 किलो लागत होतं, आता 2च किलो लागत. नाही, माल्टोवा महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही हा. आहे. हे आता बोरमिटा पान बूट पाठते लोकांना. हा, राईट. वा, तर अशी एक जुनी मार्केट प्लेस असते ना, आणि तिथे एक टपरी असते, तिथे मला बसल्यासारखं वाटतं. म्हणजे पिरियडिक फिल्मचं शूट करता येईल इथे. समोरच लोकमतची खूपच जुनी इमारत आहे आणि फॉन्ट वगैरे सगळ्याच गोष्टी खूप जुन्यात इथे. मला हे गाव खूप टुमदार. बाय द वे, लोक लगेच ऑफेंड होतात मी गाव म्हटलं की. गाव ही चांगलीच गोष्ट असते. गाव शहर जे काही यवतमाळ आहे खूपच टुमदार आणि छान वाटतंय, मला प्लेझंट वाटतंय. तर बूस्टचीच कंपनी आहे माल्टोवा, जी फक्त आंध्र प्रदेशमध्ये मिळते. चॉकलेटच आहे, हॉट चॉकलेट, पण जरा बूस्टपेक्षाही महागडं प्रीमियम प्रकार आहे. पिऊन बघूयात कसं आहे. मस्त आहे, सुरेख. मला जनरली ना भ्रष्ट चॉकलेट आवडतं, म्हणजे दुधाळ जो चॉकलेटचा प्रकार असतो ना, म्हणून मी कधीच डार्क चॉकलेट खाऊ शकत नाही. तर कडवट जे असतं ते आपलं इंडियनाइज जे अशा पद्धतीचं जे चॉकलेटची चव आहे ती जास्त आवडते मला, कॅडबरी किंवा चॉकलेटची. तर ऑथेंटिक कॅडबरी चॉकलेट वगैरे मला आवडत नाही. तर तसे ते दुधाळ चॉकलेटची चव आहे जी खूप छान लागते. म्हणजे लहानपणी खूप वेळा बोनविटा प्यायचो, नंतर पण प्यायचो, पण आता ते वजन शुगर बिगरमुळे नको बाबा बोनविटा असा प्रकार झाला. पण छान आहे म्हणजे माल्टोवा. मला असं वाटतं की कधी थंडीमध्ये तर इतकं छान वाटतंय ना हे प्यायला. छान गारवा आहे, असे खूप जास्त थंडी नाही आहे इथे. आणि माल्टोवा हा फक्त इथेच मिळतो. तर मला असं वाटतं की पुण्यात पण माल्टोवा घ्यायला काही हरकत नाही. बॉक्स जर ॲमेझॉन किंवा कुठनं मिळाला किंवा मला सांगा कमेंटमध्ये माल्टोवा मिळतं का तुमच्या शहरामध्ये. भाऊ चहापेक्षा माल्टोवा प्रेफर करू शकता, आपल्याला एवढं आवडलेलं आहे. आपल्याकडे काय गिराईक हो का? लोकमतचं मध्ये काही ब्रेक झाला की मग इथे येत असतील. कधीच येते, त्याला ब्रेकचा काही वेस नाही. पण मला माझ्या आठवण आली, पत्रकारिता असताना सतत चहा प्यायला जायचा. मला छान इथे माल्टोवा मिळतो, कारण मग एक 8-10 कप तर माझा कसाही चहा व्हायचा. कोणी आलाय भेटायला, चला चहा, फ्रस्ट्रेशन व्यक्त करायला चहा, असं ते. वा, तयार का? तर माल्टोवा पिऊन शेवटी तयार आहे मिरची भजी. आपण परत आलोय अलका उपहारगृह, जे 70 वर्ष जुनं आहे यवतमाळमधलं.
आणि मिरची भजी घेतलेली आहे आणि आलू बोंडा सुद्धा घेतलेला आहे. आणि पहिल्यांदा आपण डोळ्यांनी खातो ना, तर इतकं छान टेम्पटिंग वाटतंय. म्हणजे त्याचे कलर्स इतके छान आहेत की मिरची भजी, त्यावर थोडंसं दही, चटणी आणि कांद्याची पात असं त्यांनी टाकून सर्व करून दिलंय. आणि तो ज्या पद्धतीने सर्व करून देत होता ना, आहा, जे बघून डोळे तृप्त झाले. आता आपण खाऊयात. पहिले आपण मिरची भजी खाऊयात. यांचं असं म्हणणं आहे की आजोबांपासून ते मिरची भजी बनवतात, ते खूप फेमस आहे. सोबत पाव वगैरे काहीही नाहीये, असं चटणी, कांद्याची पात, ते छान दिसतंय हे. सुरेख. मिरची भजी हा खूप ट्रिकी पदार्थ असतो. बऱ्याच वेळा पीठ खातो आणि आत मिरची लागते. पण चव आहे की जी पिठं आहे ना, पीठ आहे ते खूप छान पद्धतीने तळलं गेलंय. आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी आहे. मिरची पण खूप जास्त तिखट नाहीये, कारण खूप तिखट लागते कधी कधी मिरची. कच्ची मिरची आहे पण तरी छान लागते. त्यांनी आधी तळलेली नाहीये ही मिरची. चटणी जी आहे ती त्यांनी माइल्ड ठेवली आहे. आता त्याची कशाची चटणी ते कळत नाहीये. आणि कांद्याची पात इतकी परफेक्ट कॉम्प्लिमेंट करते ना सकाळच्या वेळी ना, हे चव आले तोंडाला अशी मस्तपैकी. काय जे एवढं नाव आहे मला आता कळतंय. खूप छान. म्हणजे मिरची भजी खायला इथे यावं असं. आता आपण दुसरा पदार्थ ट्राय करूयात, तो म्हणजे आलू बोंडा. आलू बोंडा पण त्यांनी मस्तपैकी वडा असा चुरडला, त्याच्यावरती रस्सा टाकला. त्यामध्ये मटार आहे प्रॉपर आपला जो असतो ना तर्री टाईप, तो रस्सा टाकला. त्यात काळा वाटाणा सुद्धा आहे थोडासा. त्याच्यावर थोडंसं दही, चटणी आणि कांद्याची पात. आणि दही भरपूर नाही टाकतात, म्हणजे असा अर्धा चमचा वगैरे टाकतात ते जस्ट. आणि यांचा आलू वडा पण प्रसिद्ध आहे. म्हणजे ते बटाटे वडा किंवा आलू बोंडा असं नाही म्हणत, आलू वडा म्हणतात. सोबत उसळ आहे किंवा आपण म्हणूया तर्री आहे. तर्रीची लई भारी चव आहे. हा जो रस्सा म्हणूयात किंवा तर्री म्हणूयात, काळा वाटाणा, मटार माइल्ड आहे. आणि ना ते दही जे अगदी अर्धा चमचा घालतायत ना, ते छान कॉम्प्लिमेंट करते. म्हणजे दही वड्याचं दही कसं थोडंसं गोडसर असतं, तसं ते दही आहे. म्हणजे चटणीचंच काम करते. कांद्याची पात आहे ना, खूप भारी लागते. म्हणजे मला असं वाटतं घरी पण या वडा सांबारमध्ये कांद्याची पात टाकायला पाहिजे. खूप छान कॉम्प्लिमेंट करते कांद्याची पात. आवरण जे आहे खुसखुशीत आहे, थोडं जाड ठेवलंय त्यांनी. मला असं वाटतं की विदर्भामध्ये बऱ्यापैकी आलू बोंडा किंवा आलू वड्याला जाड आवरण ठेवतात, कारण ते रस्स्यासोबत असतं. त्यामुळे ते असं एकदम मऊ लुसलुशीत असं होऊन जातं खाताना. भाजी जी आहे ती आपली वेगळी आहे. म्हणजे भाजी यांची आपली नॉर्मल वड्याची असते तशी भाजी नाही आहे. उपवासाची कशी असते बटाट्याची भाजी, त्या पद्धतीची थोडीशी चव आहे. आणि त्यामध्ये काळा मसाला आहे थोडासा, आणि तो पण किंचित माइल्डच आहे. सुरेख भाजी आहे. मग मी इतक्या ठिकाणी बटाटे वडे खाल्लेत. यवतमाळमधला बटाटा वडा मला कायम लक्षात राहील. म्हणजे आलू वडा म्हणतात त्याला ते. पण इथला आलू वडा आणि मिरची भजी खास त्यासाठी प्रवास करून नागपूरवरनं इथे यावं, की तुम्ही इथे जवळपास आला असाल तर इथे यावं आणि हे खाऊन जावं. इतकं बेस्ट आहे. त्यामुळे अलका उपहारगृह एका घासात वसूल. मिरची भजी आणि आलू वडा एका घासात वसूल. हा पहिलंच जो पदार्थ आहे एकदम दिलखुश झालेला आहे. आणि मला भारी या गोष्टीचं वाटतंय की महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी स्वतःचं एक फूड कल्चर आहे. ते कम्प्लिटली युनिक आहे. म्हणजे अशा पद्धतीने सर्व करण्याची पद्धत किंवा अशी चव मी कुठेच अनुभवली नव्हती. त्यामुळे माझ्या अपेक्षा एकदम वाढलेल्या आहेत. पुढचं अजून एक ठिकाण आहे आणि तिथला पदार्थ सुद्धा फक्त यवतमाळमध्येच मिळतो. बघूयात तो कुठला. तर यवतमाळमधला आणखी एक स्पॉट ते म्हणजे नागपूरवाला हॉटेल. 80 वर्षापेक्षा जुनं हॉटेल आहे आणि इथे मिळते बेसनवडी. हा जो असा बेसनवडीचा प्रकार आहे ना, तो बाकी कुठेच मिळत नाही. आणि मूगवडा सगळीकडे मिळतो, पण बेसनवडी यांची खासियत आहे. आणि ती ते म्हणतात की आम्ही सांबार सोबत देतो, पण सांबार नाही. हे जे आपण नागपूरमध्ये पोह्यावर तर्री मिळते ना, तसंच आहे की हरभऱ्याचीच उसळ आहे ती. तर आता याचं जे सारण आहे ते बेसनाचं आहे आणि जे सांबारवडीचं सारण असतं तसंच हे सारण आहे, पण यात बेसन सुद्धा आहे. मला असं वाटतं की आपण आधी नुसती खाऊन बघूयात आणि मग उसळ सोबत खाऊयात. आणि भारी गोष्ट म्हणजे हे सोबत ताक पण देतात, तर ते मठ्ठा असं म्हणतात की आम्ही सोबत मठ्ठा पण देतो. सांबारवडीचाच प्रकार आहे तो, पण खूप जास्त पीठ आहे. म्हणजे खूप जास्त बेसन याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की ते ह्याच्यासोबतच खायला पाहिजे. म्हणजे जसं आपण पातोडी रस्सा खातो ना, तेच फक्त ब्रेकफास्टचं व्हर्जन आहे असं मला म्हणावं लागेल. हे त्याच्यासोबत खाऊन बघू आपण. छान लागतंय. हरभऱ्याची जी उसळ आहे, रस्सा आहे जो, तो कम्प्लिटली काळा मसाला आहे. त्याला कम्प्लिटली विदर्भाची टेस्ट आहे ती. जरा स्पायसी आहे पण छान लागतंय. मठ्ठा पण आहे.
ताक कम्प्लिटली गोड बनवलं त्यांनी. मला असं वाटतं की हे खूप जास्त स्पायसी आहे, ते बॅलन्स करायला म्हणून त्यांनी ते ताक मग साखरच घातली ताकात असं मला वाटतं. पण ते हे खाऊन ताक प्यायल्यावर खूप छान वाटतंय. वैयक्तिक मला फार ग्रेट आउटस्टँडिंग नाही वाटला परत, कारण खूप पीठ लागतंय आणि काळा मसाला बोलायला लागला आणि जो जे आवरण आहे ते खूप पातळ आहे. तर आता बेसन वडी नंतर आपण खाऊन बघूयात मूग वडा. क्या बात आहे, खूपच खुसखुशीत आहे, तोडल्यावरतीच कळालं. अजून नुसता खाऊन बघू. गरम आहे हा प्रकार खूप भारी आहे. जनरली मूग वडा मला प्रकार आवडत नाही, कारण खूप असा कडक गार थंडगार ती मजा नाही येत, नुसतं चावत बसायला लागतं. खुसखुशीत खूप कमी असतात मूग वडे जे बाहेर मिळतात ते, पण हा इतका मोठा याचा साईज, पण तोडल्यावर कळते आणि आतनं असा मऊ आहे, बाहेरून क्रिस्पी आहे बघा, आतनं मऊ आहे कम्प्लिटली. पांढरे तीळ सुद्धा आहेत आणि कोथिंबीर सुद्धा आहे आणि कोथिंबीरीमुळे खमंग लागतं एकदम. हा अजून एक गोष्ट, यात कोथिंबीर आहेच पण पालक आहे, त्यामुळे चावल्यावर थोडा कडवटपणा येतो आणि मग नंतर ते अजून खावंसं वाटतं. म्हणजे तो छान, त्याला एक छान स्वाद तो डेव्हलप होतो एक 2-4 घास खाल्ल्यानंतर. जेव्हा नुसता खाऊ शकतो, त्यासाठी हरभऱ्याच्या उसळीची पण काही गरज नाही असं मला वाटतं. मूग वडा सुरेख आहे. खरं चहा घेणार नव्हतो, पण त्यांनी सांगितलं की आमचा खूपच भारी असतो चहा, म्हणलं घ्यावं नाही का. खरंच चांगलं आहे. कच नाही का, आलं वेलची कसलाही मारा नाही, एकदम अस्सल चहाची चव एकदम स्ट्रॉंग आहे. बेस्ट. येस, म्हणलं किती वर्ष झाली आपल्या? चौथी पिढी झाली म्हणजे जवळजवळ 100 वर्ष. माझा मुलगा म्हणजे चौथी पिढी. कधी चालू केलं तेव्हा हेच पदार्थ होते? नाही, तेव्हा मसाला दूध वगैरे हे तर होते, हां. मसाला दूध वगैरे राहायचं. आता ओपनच करताय ना? आपला हाच टाइम आहे का? वा. आपण आलोय बुड्ढीचा चिवडा. खूप ऐकून आहे आणि 1936 पासून आहे आणि छान मी बोर्ड लावला की 1936 पासून प्राइस कशी वाढत गेली. तर इथला चिवडा स्पेशल आहे आणि खूप यवतमाळकरांनी मला सांगितलं होतं की हा चिवडा खायलाच पाहिजे. आम्ही आलो तर बंद होतं, म्हणलं बापरे मिस होणार. तो जस्ट आलाय, म्हणजे आपणच बोवणी करतोय आता. माझी पणजी म्हणजे अंजनाबाई रामचंद्र बुजाडे यांनी चालू केला होता. म्हणजे तेव्हा रोजगार नव्हता, तर रोजगाराच्या शोधार्थ आजी म्हणजे खेड्यागावावरनं यवतमाळला आल्या. इथे आल्यानंतर मग माझे आजोबा म्हणजे पंजोबा ते कापड दुकानात काम करायचे, पण त्या पैशामध्ये त्यांचा काही उदरनिर्वाह तेवढा काही व्यवस्थित होत नव्हता. तर मग आजीच्या डोक्यात कल्पना आली ही चिवड्याची. मग आजीने चिवड्याचं सुरुवात केली. त्या काळात पळसाच्या पानावर विकत होत्या चिवडा. एकदम आयकॉनिक स्पॉट यवतमाळमधला. आणि तो त्यांनी सर्व इतक्या छान पद्धतीने केला ना, म्हणजे चिवडा त्याच्याबरोबर कोरडी मटकी, कांद्याची पात बारीक कापलेली आणि लिंबू पिळून त्यांनी तो दिला. क्या बात आहे. तर आपण तो खाऊयात आणि बघूया. सुरेख भाजका पोह्यांचा चिवडा आहे, पण त्यांचा वेगळा मसाला आहे ह्याच्यासाठी, असं लगेच कळत आहे. कारण जनरली लग्नामध्ये जो मिळतो भाजका पोह्यांचा, लालपूड वापरतात त्याच्यामध्ये, पण यांचा स्वतःचा मसाला आहे, त्यामध्ये हिंग सुद्धा आहे. जनरली भाजका पोह्यामध्ये हिंग नसतं, पण त्या हिंगाची आणि तो लिंबू बरोबर असं एकदम चटकदार कॉम्बिनेशन तसं होत आहे. सुरेख आहे. आणि कांद्याच्या पातीचं पण मला असं वाटतं की यवतमाळकरांना कांद्याची पात खूप जास्त आवडते. वड्यासोबत सुद्धा कांद्याची पात होती इथे. बऱ्याच जसा कांदा आपल्याकडे देतात तशी कांद्याची पात इथे देतात कुठल्याही गोष्टीसोबत, पण ती छान लागते आणि खूप ताजी आणि कोवळी कांद्याची पात आहे. आणि ना हे आपली पाणीपुरीची किंवा पातळ जी पुरी असते ना, त्याचे पण तुकडे चिवड्यामध्ये आहेत. सुरेख. इतक्या ठिकाणी चिवडे खाल्लेत, हा चिवडा लक्षात राहील. आणि कधी आलात यवतमाळला नक्की बुड्ढीचा चिवडा खायला या. बुढीचा चिवडा म्हणजे असं नाव आम्ही स्वतः नाही ठेवलं, हे लोकांनीच नाव ठेवलंय. म्हणजे आजीबाई विकायच्या आमच्या, तर मग आजीबाई म्हणजे म्हातारी बुड्ढी, मग ते लोकांनीच बुढीचा चिवडा म्हणजे नाव असं सांगितलं का कुठे भेटायचं, तर बुढीचा चिवडा, ते आपण बुढीकडे चिवडा नव्हतो खात का, असं नाव पडलं. ते सांगायचे. तर मग ते एक नाव बनून गेलं, अच्छा. बुढीचा चिवडा म्हणून म्हणायचे. मग बरोबर. मग भेटण्याचं एक ठिकाण म्हणजे बुढीचा चिवडा, अच्छा. त्या हिशोबाने भेटवायचे असं. म्हणजे थोडक्यात नाव आधी काहीच नव्हतं, हा. लोकांनी म्हणूनच ते तुम्ही नाव दिलं. नाव अस्तित्वात 95 पासून आलं, 1995. हा. त्याआधी म्हणजे असा चिवडा मिळायचा, फक्त नाव वगैरे असं काही होतं नाही. बरं बरं. म्हणजे 25 वर्ष आधीपासून बुढीचा चिवडा हे नाव प्रचलित झालं.
हे आहे रानडे स्वीट, जे दत्त मंदिर चौकाच्या अगदी जवळ आहे आणि इथली प्रसिद्ध आहे श्रीखंडवडी. त्या श्रीखंडवडीमध्ये डायरेक्ट मी शाळेत खाल्ले, त्यानंतर आत्ता खाणार होतो पण श्रीखंडवडी संपलेली आहे. खरं तर दुपारची वेळ आहे, पण त्यामुळे 2 दिवसाशिवाय श्रीखंडवडी येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे श्रीखंडवडी नाही खाऊ शकत आहे. तर रानडेची श्रीखंडवडी काही मिळाली नाही. आणि यवतमाळची अजून एक खासियत म्हणजे वारंगा खिचडी, म्हणजे खिचडी बनवण्याचा वेगळा प्रकार आहे मसाला. ती सुद्धा आम्ही खूप शोधली. महालक्ष्मी नावाचा एक गाडा आहे, पण आम्ही शोधून शोधून थकलो, पण शेवटपर्यंत आम्हाला काही वारंगा खिचडी मिळाली नाही. त्यामुळे जर तुम्हाला माहिती असेल की यवतमाळमध्ये बेस्ट वारंगा खिचडी कुठे मिळते, मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मागच्या अमरावतीच्या आणि आजच्या यवतमाळच्या भागात आपण सगळे नाश्त्याचे पदार्थ दाखवले, पण भाऊ वराडी जेवण अजून शिल्लक आहे ना. त्यामुळे अमरावतीमध्ये बेस्ट जेवायला कुठे मिळतं, वर्ध्याला कुठे बेस्ट जेवायला मिळतं, हे आपण पुढच्या भागात दाखवणार आहोत. त्याचबरोबर आपण नागपूरला सुद्धा जाणार आहोत. त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.